लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। सर्व आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आमदार बच्चू कडू हे देखील बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीला सर्व आमदार खासदार उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। सोबतच बच्चू कडू हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। या बैठकीला सर्व आमदार तसेच खासदार उपस्थित राहणार आहेत। या बैठकीला बच्चू कडू हे देखील उपस्थित राहण्याची शक्यताही वर्तवली जाते। आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेले आहेत। कुणाल, लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे, अधिकची माहिती। जान्हवी, एकंदरीत पाहायचं झालं तर गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभेच्या जागा वाटपावरून तिढा जो आहे तो महायुतीमध्ये पाहायला मिळाला होता। मात्र गेल्या 2-3 दिवसांमध्ये बैठकीचं सत्र जे आहे ते महायुतीतील सर्वच नेत्यांकडून होताना पाहायला मिळत होतं। दिल्लीमध्ये बैठका झाल्या, त्यानंतर वर्षावर देखील बैठका झाल्या आणि आजची जी बैठक आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते। कारण गेल्या 2-3 दिवसापासून शिवसेनेच्या नेत्यांकडून 24 तासात ही यादी येईल उमेदवारांची। त्याचप्रमाणे आज देखील जे संजय शिरसाट आहेत त्यांनी सांगितले की काही वेळातच ही यादी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज रात्रीच्या 9ची जी काही बैठक बोलवण्यात आलेली आहे ही जी बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। कारण या बैठकीमध्ये बच्चू कडू देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। कारण मागे 1-2 दिवसांपूर्वी जर पाहायचं झालं तर महादेव जानकर हे महायुतीतून बाहेर पडत असल्याचं चित्र जी पाहायला मिळालं जी होतं। मात्र कुणाल, या बैठकी दरम्यान उमेदवारी संदर्भात जागा वाटपाचा जो तिढा आहे त्या संदर्भात तर चर्चा होईलच, पण आणखी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते? ज्याप्रमाणे जान्हवी, महादेव जानकर यांनी पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीतच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आता जर पाहायचं झालं तर बच्चू कडू हे देखील महायुतीतून बाहेर पडला असल्याचं काही दिवसांपूर्वी म्हटलं जात होतं आणि आजच्या बैठकीत जर बच्चू कडू हे उपस्थित राहिले तर बच्चू कडूंची मनधरणी करून पुन्हा त्यांना महायुतीत घेण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडून केले जाऊ शकतात। जी त्याचप्रमाणे ठाण्याची जागा आणि नाशिक आणि कोल्हापूर यांसारख्या ज्या काही जागा आहेत जिथे आता सध्या उमेदवार जे आहेत किंवा जे खासदार विद्यमान खासदार आहेत ते शिवसेनेचे आहेत, या अशा जी जागांवरती अशा उमेदवारांसंदर्भात काही ठोस निर्णय मुख्यमंत्र्यांकडून होऊ शकतो। शिवतारेंसंदर्भात गेले अनेक दिवस शिवतारे हे आपल्या उमेदवारीबाबत ठाम असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे जी शिवतारेंबाबत जी काही वेगळा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। जी जी जान्हवी। धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।